अतिथी देवो भव या शब्दांनाच काळीमा फासणारी घटना भारतात घडली आहे। भारत भ्रमंतीसाठी आलेल्या एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय आणि तोही तिच्या पतीच्याच डोळ्यांदेखत। हा संतापजनक प्रकार घडलाय झारखंडमध्ये। वयाच्या 30शीत असलेली ही महिला आपल्या पतीसोबत टुरिस्ट व्हिसावर भारतात आली आहे। सगळ्यात आधी ते पाकिस्तानात गेले होते, त्यानंतर त्यांनी बांगलादेशचा दौरा केला आणि तिथून पुढे ते भारतात आले। झारखंडमध्ये फिरल्यानंतर दोघेही पती पत्नी नेपाळला फिरण्यासाठी जाणार होते। 1 मार्चचा दिवस होता। पीडित महिला आणि तिचा पती हंसडीहा मार्गे बिहारमधील भागलपूरला 2 वेगवेगळ्या बाईकवरून जात होते। मात्र रात्र झाल्यानं त्यांनी कुर्माहाड जवळ रस्त्याच्या कडेला तंबू टाकून थांबण्याचा निर्णय घेतला। टेंट बांधला आणि दोघेही आराम करण्यासाठी आत गेले। मात्र काही क्षणातच त्यांच्यासोबत असा प्रकार घडला की त्याने या जोडप्यालाच नाही तर देशाला सुद्धा हादरवलं। पीडित महिलेनं घडलेला सगळा प्रसंग सांगितलाय। त्यानुसार जेव्हा हे जोडपं तंबूत गेलं तेव्हा 7 तरुण तिथे पोहोचले आणि त्यांनी महिलेवर अत्याचार केला। महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली। तिच्या पतीने लढत दिली, मात्र टोळक्यासमोर त्याची शक्ती कमी पडली। या टोळक्यानं त्याचे हातपाय बांधून ठेवले होते, तसंच त्याला बेदम मारहाण केली होती। आरोपी एवढ्या क्रूरतेनं वागत होते की माझा जीवच जाईल असं वाटल्याचं त्या पीडितेनं सांगितलंय। आरोपी इतक्यावरच नाही थांबले तर त्यांनी या जोडप्याला लुटलं सुद्धा। तंबूतील वस्तू ते अगदी हातातील घड्याळ त्यांनी सगळं काही लुटून नेलं। मग हा प्रकार समोर कसा आला? या जोडप्यासोबत हा भयंकर प्रकार घडल्यानंतर जखमी अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला बसले होते। रात्री 10:30च्या सुमारास जेव्हा हंसडीहा पोलीस स्टेशनचं गस्ती पथक कुर्माहाट मधून जात होतं तेव्हा या स्पॅनिश जोडप्यानं पोलीस पथकाला थांबवलं आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती देण्यास सुरुवात केली। मात्र त्यांना एकमेकांची भाषा समजत नसल्यानं अडचण येत होती। पण भाषेपेक्षा तीव्रतेनं या जोडप्याची अवस्था बोलत होती। अंगावरच्या जखमा आणि रक्तस्राव काहीतरी अघटित घडल्याचं ओरडू सांगत होता। त्यामुळेच पोलिसांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं। तिथे तपासात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी झाली। पोलिसांनी जवळपासच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली तेव्हा शेतामध्ये महिलेची अंतर्वस्त्र सापडली। पोलिसांनी ती जप्त केली असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुद्धा सुरू केली आहे। दुसऱ्या दिवशी ही स्पॅनिश महिला स्वतःच्या दुचाकीवरून तपासणीसाठी आरोग्य केंद्रात पोहोचली। तिच्या हिमतीचं कौतुक केलं जातंय, पण तिच्यावर जी बितली त्यावरून अनेक प्रश्न उभे राहतायत। किती आशेनं ही महिला भारत पाहायला आली होती, मात्र या घटनेनंतर हाच का तो भारत असा प्रश्न तिला पडला असेल का? हॉस्पिटलमधून या जोडप्यानं व्हिडिओ करत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला तेव्हा इंडिया असं म्हणताना त्यांच्या आवाजातील असुरक्षितता दिसतीये। अशात ते कधी पुन्हा भारतात येऊ शकतील का? अतिथी देवो भव आपण म्हणतो आणि पर्यटकांना आपल्या देशाला भेट देण्याचं आवाहन पण करतो, पण त्यांना सुरक्षित वाटलं नाही तर काय? पण हो, यावेळी अजून एक गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहे, ती म्हणजेच तुम्ही सुद्धा कुठे फिरायला जात असाल तर काही बाबी लक्षात असू देणं गरजेचं आहे। आपण कोणत्या भागात आहोत याची योग्य माहिती असावी। तो भाग तंबू टाकून राहण्याच्या योग्य आहे का? तिथली परिस्थिती कशी आहे? गरज पडली तर मदत मिळणं सहज शक्य आहे का? हे सगळे प्रश्न आपणच चाचपडणं गरजेचं आहे। असंच कुठेही थांबू नये। शेवटी आपली सुरक्षा पहिले आपणच बघणं गरजेचं असतं। तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा। या सगळ्या प्रकाराबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे ती आम्हाला कळू द्या आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।